नमस्कार मित्रांनो, गुवाहाटीमधून निघालो बघा. रॅपिडो बुक केली. रॅपिडो बुक केल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे त्या ठिकाणी हेल्मेट गुवाहाटीमध्ये अगदी जरुरी म्हणजे घालावंच लागतं त्या ठिकाणी. आणि मस्तपैकी त्या मोटरसायकलहून जात असताना हे गुवाहाटी स्टेडियम बघितलं बघा, जिथे IPL मॅच होतात, त्याच्यानंतर इंटरनॅशनलसुद्धा मॅच होतात त्या ठिकाणी. असं असणार हे गुवाहाटी स्टेडियम, फार मोठं आहे. चाललो मोटरसायकलून बघत बघत त्या ठिकाणी आणि मग तिथे आम्ही पोहोचलो, जिथं आपल्याला उपानंद टेम्पल इथे जायचं होतं. गेल्यानंतर तिथं तिकीट असतं बघा. आमच्याकडून 200 रुपये घेतलं, कारण आम्ही प्रायव्हेटमध्ये गेलो. पुढं थोडंसं गेलात तर सरकारी असतं, तिथं फक्त 40 रुपये घेतात. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते जायचं आणि वापस यायचं. जर येथून तुम्हाला जहाजानं म्हणजेच बोटीनं जावं लागतं. हे बघा तुम्हाला दिसत आहे, ही नदी आहे ब्रह्मपुत्रा नदी. आणि एकदम मधी असल्यामुळं ते बेट त्या ठिकाणी तुम्हाला जहाजानंच प्रवास करावा लागतो, म्हणजे बोटीनं प्रवास करावा लागतो. सुंदरसा आपण आनंद घेतला त्या ठिकाणी. काही फोटो, काही व्हिडिओ वगैरे काढले, कारण मित्रही सोबत होता. बघा काय निसर्गरम्य वातावरण आहे हो, अगदी सुंदर. त्या ठिकाणी मस्तपैकी वाटू लागलं. त्या ठिकाणी खूपच आनंद. 200 रुपये गेले पण त्याचं काही वाटलं नाही, कारण हा आनंदच काही वेगळा होता. त्या ठिकाणी मस्तपैकी बोट चालली आपली पुढं पुढं, ते तुम्हाला दिसतंय बघा त्या ठिकाणी. तेच त्या ठिकाणी पिकॉक द्वीप आहे, म्हणजे मयूर द्वीप म्हणतात त्याला त्या ठिकाणी, कारण ते मोरासारखं लांबून दिसतं. मग त्या जहाजावाल्याला थोडंसं विचारपूस मी केली की हे काय भैया, तिकून काय आहे. मग त्यानं ते सगळं सांगितलं की बाबा ते पुढचं तेवढं एकच आहे, आणि त्याला उमानंद टेम्पल असं म्हटलेलं आहे. टेम्पल म्हणजे मंदिर, उमानंद म्हणजे त्या ठिकाणी महादेवाचं ते मंदिर आहे. हर हर महादेव. मग काय, आपण बोटीनं त्या ठिकाणी त्या द्वीपावर पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर बघू शकता तुम्ही, काही त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेले लोक आपल्याला दिसत आहेत. आणि हे आपली काही महाराष्ट्रातले बी काही मंडळी तिथं भेटले. आणि सुंदर अशा प्रकारे मग आम्ही त्या उमानंद टेम्पल म्हणजे उमानंद मंदिराकडे निघालो दर्शन घेण्यासाठी. हे बघा, ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. आता त्या बोटीनं आपण प्रवास करून इकडे आलेलो आहेत. सुंदरसा असा हा निसर्गरम्य वातावरण आणि खूप सुंदर असं मंदिर. इथं काहीतरी आसामी भाषेमध्ये लिहिलेलं मस्त असं खूप सुंदर मंदिर आहे. हळूहळू आपण पायऱ्या चढत त्या ठिकाणी मंदिराकडे चाललो होतो. आणि त्या ठिकाणी आसाममध्ये फिरण्यासारख्या खूप काही जागा आहेत. त्याच्यातलंच एक उमानंद टेम्पल, उमानंद मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीच्या एकदम मध्यभागी आहे. मग काय, त्या ठिकाणी आपण चप्पल वगैरे इथली काढली. त्याच्यानंतर हळूहळू पायऱ्या चढत पुन्हा वर आपण मंदिराकडे चाललो. खूपच सुंदर वातावरण होतं. आणि चिंचचे झाडं भरपूर या ठिकाणी आहेत. असं खूपच त्या ठिकाणी मनमोहित करणारं हे वातावरण होतं. आणि बघण्यासारखं पण आहे. नक्की तुम्ही पण कधी या, नक्की बघा. कारण जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट बघितली पाहिजे, माणसानं फिरलं पाहिजे. त्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला मंदिर दिसत आहे बघा हे. आता या ठिकाणी आपण दर्शनासाठी चाललो. आता रांगेत लागणार आहोत आणि मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहोत. आता त्याच्यानंतर दर्शन करून आलो. मोबाईल काही मनामध्ये अलाउड नव्हता. आणि आल्यानंतरचं हे दृश्य काही त्या ठिकाणी मोबाईलमध्ये शूटिंग केलेलं आहे, मी तुम्हाला दिसत आहे. खूप सुंदर असं हे वर आहे बघा, ब्रह्मपुत्रा नदीच्या एकदम मध्यभागी आहे त्या ठिकाणी असं हे मंदिर आहे. नक्की या, दर्शन करा, फॉलो करायला विसरू नका.